सोशल मीडिया आणि वृत्तपत्रासाठी योग्य अशा दोन्ही फॉर्मॅटमध्ये ही बातमी दिली आहे. उघड चॅलेंज करणाऱ्या त्या दोघांवर जाफराबाद पोलिसांकडून कडक कारवाई. कान धरून माफी मागायला लावली, फटाके फोडून पोलिसांना दिले होते आव्हान. विशेष बातमी. प्रतिनिधी बी.के. धसाळ, केदारखेडा, जालना. दिनांक 8 मे 2026. जाफराबाद पोलीस कारवाईत जप्त केलेले जेसीबी आणि ट्रॅक्टर न्यायालयाच्या आदेशानंतर सोडण्यात आले. मात्र ही वाहने पोलीस ठाण्यातून घेऊन जाताना आरोपींनी थेट पोलीस स्टेशनच्या बाहेर फटाक्यांची जोरदार आतषबाजी केली. एवढेच नव्हे तर या आतषबाजीचे चित्रीकरण करून आम्ही पोलिसांना नडले अशा आविर्भावात तो व्हिडिओ समाज माध्यमांवर सोशल मीडिया शेअर केला आणि पोलिसांना उघड आव्हान दिले. कायद्याची पायमल्ली करणाऱ्या या दोन्ही आरोपींना जाफराबाद पोलिसांनी गुरुवारी पोलीस ठाण्यात बोलावून चांगलाच प्रसाद दिला. पोलिसांचा खाक्या पाहताच आरोपींचे अवसान गळाले आणि त्यांनी थेट कान धरून पोलिसांची जाहीर माफी मागितली. आता पोलिसांनीच त्यांच्या या माफीनाम्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून कायद्याचा वचक दाखवून दिला आहे. नेमकं काय आहे प्रकरण? जाफराबाद तालुक्यातील देवळझरी येथून अवैध वाळू उपसा करताना ही वाहने पकडण्यात आली होती. पोलिसांनी ही वाहने जप्त करून पोलीस ठाण्यात जमा केली होती. त्यानंतर महसूल विभागाच्या तक्रारीवरून या प्रकरणात वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. काही दिवसांनंतर न्यायालयाच्या आदेशाने ही वाहने सोडण्यात आली. वाहने पोलीस ठाण्यातून घेऊन जाताना परमेश्वर बकाल आणि विकास बकाल यांनी पोलीस ठाण्याच्या परिसरातच फटाके फोडून जल्लोष केला. शिवाय सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ शेअर करून पोलिसांना उघड आव्हान दिले. या उद्दामपणाची संपूर्ण जालना जिल्ह्यात 2 दिवस जोरदार चर्चा सुरू होती. पोलिसांचा दणका आणि हवा टाईट. पोलिसांना उघड आव्हान देण्याच्या या प्रकाराची गंभीर दखल जाफराबाद पोलिसांनी घेतली. गुरुवारी दोन्ही आरोपींना, बकाल बंधूंना, पोलिसांनी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले. पोलिसांचा खाक्यासमोर येताच दोघांचीही हवा टाईट झाली. 2 दिवसांपूर्वी पोलिसांना आव्हान देणारे बकाल बंधू अचानक गयावया करू लागले. अखेर त्यांनी कान धरून पोलिसांची जाहीर माफी मागितली. कायद्याला आव्हान देणाऱ्यांची गय केली जाणार नाही पेक्षा जास्त पोलिसांनी या दोन्ही आरोपींच्या माफीनाम्याचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या कारवाईमुळे पोलिसांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून गुन्हेगारांवर खाकीचा चांगलाच धाक निर्माण झाला आहे.